नमस्ते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी 12वी नंतर बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस आणि बी-बी-एम या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सी-ई-टी एक्झाम देणं अनिवार्य आहे. तर शैक्षणिक वर्ष 2025-26 ची जी काही सी-ई-टी एक्झाम आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये बी-बी-ए, बी-सी-ए नंतर बी-एम-एस या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, तर यांच्यासाठी जी काही सी-ई-टी एक्झाम विद्यापीठाने आणि ए-आय-सी-टी-नी कंपल्सरी केलेली आहे. तर या सी-ई-टी एक्झामच्या एक्झाम शेड्यूल बाबत, अपडेटेड सिलेबस बाबत आणि मार्किंग स्कीम बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे या विषयांची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ निश्चित बघा. मी प्राध्यापक मित्रांना विनंती करेल, की त्यांनी हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोच करायला मदत करा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण एक्झामचं शेड्यूल जाणून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी सी-ई-टीचा फॉर्म भरलेला आहे, या विद्यार्थ्यांना जी सी-ई-टी ची जी काही डेट आहे, ती या ठिकाणी आहे. ती म्हणजेच यांची जी परीक्षा होणार आहे, ती 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 2 मे 2025 या 3 दिवशी या परीक्षांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परीक्षेचं हॉल तिकीट किमान 15 दिवस अगोदर तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. त्या संदर्भातली सर्व महत्त्वाची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण निश्चित देणार आहोत. त्यामुळे आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ए-आय-सी-टी थ्रू जर का ॲडमिशन घेणार असेल, तर तुम्हाला सी-ई-टी देणं अनिवार्य असणार आहे. तर त्याकरता तुम्हाला या दिलेल्या पेपरमध्येच, टायमिंगमध्येच तुम्हाला पेपर द्यावा लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची सी-ई-टी फॉर्म भरलेला आहे, कारण दिनांक 2 जानेवारी 2025 पासून जे काही सी-ई-टीचे फॉर्म चालू झाले आणि वारंवार त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आणि माझ्या मते लास्ट डेट जी काही होती ती 28 मार्च पर्यंत वाढवण्यात आलेली होती आणि 28 मार्च पर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तर त्या विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा आहे, तर काही विद्यार्थ्यांची 29 एप्रिलला परीक्षा होईल, काही विद्यार्थ्यांची 30 एप्रिलला होईल, तर काही विद्यार्थ्यांची 2 मे 2025 रोजी परीक्षा होणार आहे. ओके. तर परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आपण देणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण अपडेटेड सिलेबस बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल वेब पेजला जी सी सेलचं जे काही ऑफिशियल पेज आहे, त्या सेलला हा अपडेटेड सिलेबस देण्यात आलेला आहे. तुम्ही जर का होम पेजला गेला, तर त्याच्यामध्ये सिलॅबी कॉलमला जर का गेला, तर दिनांक 12 नोव्हेंबर 2024 ला अपडेटेड सिलेबस त्यांनी पाठवलेला आहे. ओके. तर हा एक अपडेटेड सिलेबस तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं राहील, मार्किंग स्कीम कसं राहील, हे तर मी तुम्हाला सांगेल. मागच्या वर्षी म्हणजे 2024 ला ज्यांची सी एक्झाम होती, तर त्यांच्यासाठीचा सिलेबस थोडासा वेगळा आहे. नंबर ऑफ क्वेशन्स आणि मार्किंग स्कीम ही थोडीशी वेगवेगळी आहे. जरी टोटल मार्क्स तुमचे 100 जरी असले, तरी त्यांनी 2 विषयांमध्ये थोडासा चेंज करण्यात आलेला आहे. तर अपडेटेड सिलेबस काय आहे? तुम्हाला माहिती आहे, की जी काही एक्झाम होणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होत असते, एम-सी-क्यू पद्धतीने. ओके. यासाठी तुम्हाला एकूण 100 मार्कांची ही तुमची परीक्षा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला 100 एम-सी-क्यू प्रश्न विचारले जाणार आहे. ओके. तर यामध्ये तुम्हाला जो काही टाईम कालावधी दिलेला आहे, तो फक्त 90 मिनिटं म्हणजे 1 तास 30 मिनिटं तुम्हाला टाईम कालावधी दिलेला आहे. म्हणजे 90 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. यासाठी सिलेबस काय असतो? तर इंग्लिश लँग्वेज असते, रिझनिंग असतात. ओके. त्यानंतर जनरल नॉलेज अँड अवेअरनेस असतो आणि कॉम्प्युटर बेसिक्स असतो. तर एवढ्या 4 महत्त्वाच्या टॉपिक्सवरती ही परीक्षा कंडक्ट केली जाते. इंग्लिश लँग्वेजवरती तुम्हाला 30 एम-सी-क्यू विचारले जातात. तर रिझनिंगवरती 40 प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेजवरती आणि अवेअरनेसवरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील. तर कॉम्प्युटर नॉलेजवरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला सिंगल मार्क्स आहे. असे मिळून टोटल 100 प्रश्न आणि 100 मार्क तुमचे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की निगेटिव्ह मार्किंग सिस्टम ॲप्लिकेबल नाही. म्हणजे तुम्ही जेवढे प्रश्न बरोबर तुमचे येतील, तेवढे मार्क तुम्हाला भेटून जाणार आहे. तुम्हाला चांगल्या कॉलेजला आणि प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला किमान 1 पर्सेंटाइल तरी मार्क पडले पाहिजेल. म्हणजेच तुम्ही एक्झामला अपिअर होणं आणि त्याच्यामध्ये ॲट लीस्ट 1 पर्सेंटाइल जरी तुम्हाला मार्क भेटले, तरी सुद्धा तुम्ही काय होताल, बी-बी-ए, बी-सी-ए, बी-बी-एम यासारख्या अभ्यासक्रमांना तुम्ही निश्चित प्रवेश घेऊ शकता. आता काही विद्यार्थ्यांचं अजून ठरलेलं नसतं, की बी-बी-एला प्रवेश घ्यायचा का बी-सी-एला प्रवेश घ्यायचा. ओके. सो त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला मदत होईल, की तुम्हाला चॉईस आहे नंतर. ओके. पण सी सगळ्यांसाठी ही कॉमनच घेतली जाणार
आहे. तुम्हाला सीईटी बाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर मी तुम्हाला एक नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि सीईटी बाबत आणि प्रवेशाबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला जर त्याची पी-डी-एफ जर का हवी असेल, तर निश्चित तुम्ही मला मेसेज करा. माझा जो काही नंबर आहे, तो देखील मी सेपरेट नावाने नंबर दिला जाईल आणि एक हेल्पलाईन नंबर मी महाविद्यालयाचा दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ही अपडेटेड सिलेबसची पी-डी-एफ पाहिजे नसेल, तर निश्चित मला मेसेज करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने अभ्यासाची तयारी करा. मार्केटमध्ये काही बुक्स आहेत. तुम्ही ChatGPTच्या माध्यमातून देखील काय करू शकता, या परीक्षेचा अभ्यास करू शकता. तर आणि विद्यार्थी मित्रांनो, संपूर्णतः परीक्षेची माहिती त्याबद्दलचे वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला तसेच सीईटी सेलच्या पोर्टलला तुम्हाला बघायला भेटतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी या व्हिडिओला अ, इतरांना शेअर करायला विसरू नका आणि YouTube चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आगामी काळातल्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्या परीक्षेसंदर्भात तुम्हाला भेटून जातील. सो टेक केअर आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक यू. टेक केअर.